डोंट जज बुक बाय इट्स कव्हर असं का म्हणतात ते आज समजलं मला. बाहेरून सिंपल आणि साधं वाटणारे हे घर आतमध्ये एवढं स्पेशल आणि सरप्राईज भेटेल असं वाटलं नव्हतं. तर हे श्रेयस भागनाचे ह्यांच्या घरी मी काल गणपती बाप्पांचं डेकोरेशन बघण्यासाठी गेलो होतो. बाहेरून घर बघून तर मला असं वाटलं होतं की डेकोरेशन फार सिंपल असेल. आतमध्ये एंट्रन्स केल्यावर राईट साईडला हे करता करविता वाचलो आणि खूप छान वाटलं. आणि मग थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला बजरंगबलींचं दर्शन झालं. पण मेन सरप्राईज तर आत्ता आहे. हे डेकोरेशन बघून तर मी पूर्ण थक्कच झालो. असं वाटत होतं की मी बेळगावमध्ये नाही तर कुठल्या तरी एक वेगळ्याच दुनियामध्ये आलोय. हे पूर्ण रिअलिस्टिक वाटणारं डेकोरेशन हँडमेडेड असून इको फ्रेंडली आहे. कलाकारांचे कलाधिपती यांचं मागच्या वर्षीच्या थीमचं इन्स्पिरेशन घेऊन श्रेयस दादानी स्वतः 4 महिन्यापासून दिवस रात्र एक करून ही एवढी छान कलाकृती साकारली. एवढंच नव्हे तर साधू संतांच्या अवतारात बसलेली गोंडस गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा इको फ्रेंडली आहे. शाडू माती, फूल आणि टिश्यू पेपरांपासून बनवलेली ही गणपती बाप्पांची मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेणारी आहे. श्रेयस दादा आणि त्यांच्या भावाने मिळून बनवलेलं हे डेकोरेशन खरंच खूप कौतुकास्पद आहे. श्रेयस दादांना हे डेकोरेशन करण्यासाठी 4 महिने लागलेत. आम्ही 1 दिवस जाऊन हे डेकोरेशन नक्कीच बघू शकतो. मग बेळगावकर वाट कसली बघताय, लवकर जावा आणि या नयनरम्य देखाव्याचं दर्शन घ्या. आणि हा, गणपती बाप्पांसोबत तुमची मेमरी क्रिएट करण्यासाठी ह्यांनी ट्रायपॉड स्टँड सुद्धा ठेवले. गणपती बाप्पा समोर बसून तुमचे मस्त फोटो व्हिडिओज काढा आणि स्वीट मेमरीज बनवा. असं ह्या अँगलनं बसून बघितला तर तुम्हाला असं वाटतं की गणपती बाप्पा साक्षात तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघायलेत. कचेरी गल्ली शहापूरमधलं जे जांगळे वाडा आहे त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडलाच यांचं घर आहे. जावा आणि या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन डेकोरेशन सुद्धा एन्जॉय करा. मागच्या वर्षी केलेल्या डेकोरेशनला सुद्धा ना खूप प्राइज वगैरे मिळालेत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करून तुमच्या भावाला फॉलो पण करा.